रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बाळासाहेबांचे स्वप्न मोदी साहेबांनी साकारले. आमदार महेंद्र थोरवे यांचे गौरवोद्गार. रायगडच्या कर्जत दहिवलीत अवतरली 30 फूट श्रीरामाची अप्रतिम प्रतिकृती. महंत चंद्र देवदास बाबाजी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड यांची उपस्थिती. श्रीराम मूर्तीचा भव्य नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्यास उसळली भाविकांची अलोट गर्दी. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पंतप्रधान मोदी साहेबांनी साकारले असल्याचे गौरवोद्गार आमदार महेंद्र थोरवेंनी काढले. रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या दहिवलीमध्ये साकारण्यात येत असलेल्या प्रभू श्रीराम प्रति अयोध्या या भव्य आध्यात्मिक संकल्पनेतील 30 फुटाच्या उंच श्रीराम मूर्तीचा उद्घाटन सोहळा पार भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यास महंत चंद्र देवदास बाबाजी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. श्रीराम मूर्तीच्या भव्य नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्यास भाविकांची अलोट गर्दी उसळली. आज उल्हास नदीच्या तीरावर प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती स्थापन झाली. हा आम्हा सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. अयोध्या आमचा धर्म, परंपरा आणि श्रद्धेचे पवित्र स्थान आहे. त्याच धर्तीवर उल्हास नदीच्या तीरावर श्रीरामांची प्रतिकृती उभारली याचा आम्हाला अभिमान आहे, असे आमदार थोरवे म्हणाले. भगव्या पताका, राम नामाचा गजर आणि शंखध्वनीने संपूर्ण गणेशघाट परिसर राममय झाल्याचं वातावरण पाहावयास मिळाले. पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यात एवढी मोठी प्रभू रामचंद्राची मूर्ती स्थापित करण्यात आल्याने रामभक्त आनंदी झालेत. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. श्रीरामांची मूर्ती आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना हा भव्य दिव्य सोहळा आपण सारेजण पाहतात. मागील गेल्या वर्षी आपण याच उल्हास नदीच्या पलीकडच्या तीरावर श्री विठ्ठलाची मूर्ती आपण उभी केली. ती महाराष्ट्रातली, देशभरातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती उभारली. आज याच पलीकडच्या तीरावर श्रीरामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्रांची भव्य दिव्य अशी हे शिल्प आपल्या समोर उभं राहिलेलं आहे. हे शिल्प नसून हे संपूर्ण हिंदुत्ववादी विचारांची असणारी श्रद्धा आहे, संस्कृती आहे. ही आपली परंपरा आहे. ही अखंड परंपरा ही कायमस्वरूपी देवत राहावी म्हणून या दोन्ही तीरावर, एका तीरावर श्री विठ्ठलांची मूर्ती उभी केलेली आहे, तर दुसऱ्या तीरावर श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती उभी केलेली आहे. प्रभू रामचंद्रांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 500 वर्षापासून सुरू असणारा हा संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे. अनेक लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं गेलं. अनेक कारसेवक मृत्युमुखी पडले गेले. श्रीरामांचं मंदिर अयोध्येत उभं राहावं पण पिढ्यानपिढ्या असणारा हा लढा आपण साऱ्यांनी पाहिला. परंतु मित्रांनो, राम भक्तांनो, सांगायला अभिमान वाटतोय की 22 जानेवारीचा अयोध्येमधील असणारा श्रीराम मंदिरांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आपण साऱ्यांनी पाहिला. जगभरातून तो सोहळा दाखवण्यात आला, सगळ्यांनी पाहिला. या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण साऱ्यांनी आणीबाणीचा सुद्धा आपण संघर्ष सगळ्यांनी केला. त्याही वेळेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं
की आणीबाणीच्या काळात सुद्धा देश एकसंघ झालेला आपण पाहिला आणि त्याच्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं. हे शरीराने मिळालेलं होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्वी त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये संपूर्ण भारतातील जनता पुन्हा एकदा एकत्र झाली असेल तर ती फक्त आणि फक्त श्री प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील जनता एकत्र आलेली आपण पाहिली. राम से बड़ा कोई धर्म नहीं, राम से ऊंचा कोई कर्म नहीं, असा हा राजा संपूर्ण जगाने पाहिला. आणि आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय श्रीरामांच्या प्रती जो संघर्ष संपूर्ण पिढ्यानपिढ्या असणारा संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिला. परंतु खऱ्या अर्थाने राज्यामध्ये पुन्हा एकदा मोदीजींचं सरकार आलं आणि हा सरकारने घेतलेला ऐतिहासिक निर्णय, त्या निर्णयाबद्दल तर मी आपल्याला सांगणारच आहे. परंतु जो संघर्ष 500 वर्षापासून सुरू होता या संघर्षामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा अग्रस्थानी होते. त्या ठिकाणी प्रत्येक वेळा या संघर्षामध्ये कारसेवकांबरोबर शिवसैनिक सुद्धा आमचे उतरत होते. हा इतिहास होता. ज्यावेळेस बाबरी तोडली गेली त्यावेळेस वंदनीय बाळासाहेबांनी अभिमानाने सांगितलं की होय, जरी बाबरी माझ्या तोडण्याचं कारनामा जर माझ्या शिवसैनिकांनी केला असेल तर त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, असं सांगणारं रोखठोक व्यक्तिमत्व म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. याच बाळासाहेबांनी एक इच्छा व्यक्त केलेली होती. हिंदुत्ववादी विचारांचं असणारं हे नेतृत्व नेहमी सांगायचं की एक दिवस या देशाचे पंतप्रधान मला करा, 2 कामं देशासाठी महत्वाची करेल. त्याच्यामधील पहिलं काम मध्ये अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारलं जाईल आणि दुसरं काम मध्ये काश्मीर मधील 370 कलम हटवला जाईल. ही 2 कामं महत्वाची मी करीन दाखवेन. परंतु आज बाळासाहेब आपल्यामध्ये, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये नाहीयेत. परंतु आम्हाला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की दोन्ही कामे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी पूर्ण केली. या गोष्टीचा सार्थ अभिमान प्रत्येक आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे. उभारली जात आहे विठ्ठलाची मूर्ती, आपण उभारली जात आहे आणि हेच आपल्या धार्मिक श्रद्धेचं बळस्थान आहे आणि हेच बळस्थान घेऊन आपण समाजामध्ये वावरत आहोत. अनेक विकास कामे होत आहेत. अनेक विकास कामांना चालना देण्याचं काम मागील 5 वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे. अनेक विकास कामे होत राहतील. परंतु ऐतिहासिक जी कामे आपण करणार आहोत ती चंद्र सूर्य असेपर्यंत श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी उभी राहिलेली आहे, श्री विठ्ठलांची मूर्ती उभी राहिलेली आहे. हेच खऱ्या अर्थाने आपल्या कर्जतकरांचं भाग्य आहे. आणि हे उल्हास नदीच्या तीरावर हे उभं राहिलेलं हे वैभव आपलं सगळ्यांना पाहायला मिळत आहे. या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून पुढील काळामध्ये बदलते कर्जत आपण पाहणार आहोत. मी कर्जतचं स्वप्न आपल्या साऱ्यांच्या साक्षीने पाहिलेलं आहे की कर्जत शहर एक सिंबॉलिक शहर म्हणून उदयास यावं, या दृष्टीने आम्ही भविष्य काळामध्ये प्रयत्न करणार आहोत. आपण सारेजण त्याचे साक्षीदार असणार आहोत आणि या सगळ्यांना एकत्रपणे घेऊन या कर्जतच्या विकासाचं नंदनवन करण्याचं स्वप्न आपण सारेजण एकत्रपणे पूर्ण करणार आहोत. मला ज्या ठिकाणी भाऊ व्यासपीठावर उपस्थित, माझे गुरु सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. अनेक वेळा त्यांनी मला सल्ले दिलेले आहेत. परंतु आज आपण साऱ्यांनी पाहिलं 2024 ची विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी पाहिली. या निवडणुकीमध्ये आपण कशा पद्धतीने एकत्र आलेल्या रणनीती आपण पाहिल्या. परंतु मला आज आपल्या सगळ्यांना दवेलीकरांच्या साक्षीने, राम भक्तांच्या साक्षीने सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की या ठिकाणी
भाऊ आपले उपस्थित आहेत. सुरेश भाऊंचं योगदान सुद्धा या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे, त्यामध्ये भाऊंचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. आजारी असताना सुद्धा पुण्यापासून त्यांनी घरपर्यंत जे काही मला या मतदारसंघाचा आमदार होण्यासाठी जे योगदान भाऊंनी दिलेलं आहे ते मी कदापि विसरणार नाही. आणि म्हणून आज आपल्या समोर जी काही ऐतिहासिक कामे आतापर्यंत करत आहोत केली जात आहेत, हे नक्कीच कर्जतकरांसाठी हा खरोखरच एक आनंदाचा क्षण आहे. आणि म्हणून जी विकास कामे भविष्यामध्ये करायचे त्यांना चालना देण्याचं काम नक्कीच या ठिकाणी केलं जाईल. भाऊंनी आज या ठिकाणी सांगितलेलं आहे की पाण्याचा प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहे, उन्हाळा प्रचंड आहे, परंतु कर्जतकरांना पुन्हा एकदा या ठिकाणी जाणीव करून देतोय की आतापर्यंत या मतदारसंघाचे आमदार देवेंद्रजी साटम असताना जी वॉटर स्कीम मंजूर झालेली होती, त्याच्यानंतर कर्जतमध्ये पुन्हा एकदा 56 कोटीची वॉटर स्कीम या ठिकाणी मंजूर करून आणलेली आहे. काम 20% झालेले आहे, जागोजागी काम सुरू आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करा. जे काम प्रलंबित आहे, ज्या पाण्याच्या समस्या आहेत, शिवनशी भाऊ आपण चर्चा करून हा सुद्धा प्रश्न तात्पुरता मार्गी आपण त्या ठिकाणी लावू. परंतु कर्जतकरांना मुबलक पाणी कधी भविष्यामध्ये कमी पडणार नाही, हे सगळी याची व्यवस्थापन आपण मागच्या 5 वर्षामध्येच तयार केलेलं आहे. त्याचं काम आपण प्रगतीपथावर आहे. लवकरात लवकर ते सुद्धा पूर्ण होईल. आणि आज कर्जतकरांना सगळ्यांना तुम्हाला या उल्हास नदीच्या तीरावर भव्य अशी श्रीरामाच्या मूर्तीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी आजपासून होत आहे. माझी सगळ्या कर्जतकरांना विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे आपण तसे श्रीरामांची आपण श्रीरामनवमीचा उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करता. संपूर्ण कर्जतकरांनी एकत्रपणे येऊन याच आपण उल्हास नदीच्या दहिवलीच्या या तीरावरती याच ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आज जसं आपण या मूर्तीचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे, अशाच पद्धतीने दरवर्षी मोठा पालखी सोहळा आपण दरवर्षी करावा अशी सगळ्या शिवभक्त राम भक्तांच्या या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी आव्हान करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा आपल्याला एक हिंदुत्वाचा विचार हा आपल्याला आपल्या समाजामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत ठेवण्यासाठी आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन श्रीरामांचं दर्शन घ्यावा, श्रीरामांचा आदर्श ठेवावा आणि श्रीरामांचे विचार आपण आत्मसात करावे. श्रीरामांचा आशीर्वाद प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्याला सुखशांती लाभेल अशाच पद्धतीचा असेल. पुन्हा एकदा सगळ्या रामभक्तांच्या साक्षीने सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की आपण मोठ्या संख्येने उपस्थित सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि खास करून संकेत भासे आणि अभिषेक सुर्वे असतील आणि आपण संपूर्ण दहिवलीचे असतील, राजेश लाड असतील, त्यानंतर शरद भाऊ, आपण सगळ्या टीमचं